नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, एक चांगला इन्व्हेस्टर कोणत्याही कंपनीमध्ये जेव्हा पण इन्व्हेस्ट करतो तेव्हा तो सगळ्यात पहिले त्या कंपनीचा बिझनेस पाहतो आणि मित्रांनो, त्या कंपनीचा बिझनेस कसा परफॉर्म करत आहे त्यासाठी तो इन्व्हेस्टर त्या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट बघत असतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपनीने आपल्या पुढचा क्वार्टरली रिझल्ट कधी येणार आहे त्याची डेट अनाऊन्स केली आहे. तर मित्रांनो, जर या 10 कंपन्यांपैकी कोणतीही कंपनी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड असेल तर तुम्ही ती डेट नोट करू शकता. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले कंपनीचे नाव आहे इन्फोसिस लिमिटेड आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 14.43%, FISची होल्डिंग आहे 33.30%, DISची होल्डिंग आहे 38.19% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.62%. आणि मित्रांनो, इन्फोसिस लिमिटेडने 17 एप्रिल 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि इन्फोसिस लिमिटेडचा 17 एप्रिल 2025ला आपल्याला क्वार्टरली रिझल्ट बघायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, त्याचसोबत इन्फोसिस लिमिटेड 17 एप्रिल 2025ला फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया HDFC बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2024नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 0%, FISची होल्डिंग आहे 49.21%, DISची होल्डिंग आहे 34.37%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.12% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 16.23%. तर मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडने 19 एप्रिल 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि HDFC बँक लिमिटेड 19 एप्रिल 2025ला आपल्या क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज करू शकते. आणि मित्रांनो, त्याचसोबत HDFC बँक लिमिटेड डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते 19 एप्रिल 2025ला. चला आता बोलूया ICICI बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 45.70%, DISची होल्डिंग आहे 44.95% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.08%. तर मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडने 19 एप्रिल 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ICICI बँक लिमिटेड 19 एप्रिल 2025ला आपल्या क्वार्टरली रिझल्टसोबत डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते 19 एप्रिल 2025ला. चला आता बोलूया नेस्ले इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2024नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.76%, FISची होल्डिंग आहे 10.27%, DISची होल्डिंग आहे 10.80% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 16.17%. तर मित्रांनो, नेस्ले इंडिया लिमिटेडने 24 एप्रिल 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि नेस्ले इंडिया लिमिटेड 24 एप्रिल 2025ला आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज करू शकते. चला आता बोलूया इंडिया सिमेंट्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.49%, FISची होल्डिंग आहे 14.50%, DISची होल्डिंग आहे 6.68% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.32%. तर मित्रांनो, इंडिया सिमेंट्स लिमिटेडने 26 एप्रिल 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि इंडिया सिमेंट्स लिमिटेड 26 एप्रिल 2025ला आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज करू शकते. चला आता बोलूया अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2024नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60%, FISची होल्डिंग आहे 16.98%, DISची होल्डिंग आहे 15.15% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.64%. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडने 28 एप्रिल
2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड 28 एप्रिल 2025ला आपल्या क्वार्टरली रिझल्टसोबत डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया कोफोर्ज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2024नुसार FISची होल्डिंग आहे 42.55%, DISची होल्डिंग आहे 47.86% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.58%. तर मित्रांनो, कोफोर्ज लिमिटेडने 5 मे 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि कोफोर्ज लिमिटेड 5 मे 2025ला आपल्या क्वार्टरली रिझल्टसोबत डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया एशियन पेंट्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2024नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.63%, FISची होल्डिंग आहे 13.61%, DISची होल्डिंग आहे 13.98% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 19.66%. तर मित्रांनो, एशियन पेंट्स लिमिटेडने 8 मे 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि एशियन पेंट्स लिमिटेड 8 मे 2025ला आपला क्वार्टरली रिझल्टसोबत फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते 8 मे 2025ला. चला आता बोलूया ABB इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 75%, FISची होल्डिंग आहे 11.85%, DISची होल्डिंग आहे 5.70% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.45%. तर मित्रांनो, ABB इंडिया लिमिटेडने 9 मे 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 9 मे 2025ला आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज करू शकते. चला आता बोलूया डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2024नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 26.64%, FISची होल्डिंग आहे 26.85%, DISची होल्डिंग आहे 22.89% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.46%. मित्रांनो, डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडने 9 मे 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड 9 मे 2025ला आपल्या क्वार्टरली रिझल्टसोबत फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.